नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम. बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या ऑनलाईन वर्षावास व्याख्यानमाला 2022 या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. बुद्ध विहार समन्वय समितीचे सन्माननीय संस्थापक मुख्य संयोजक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. भगिनी तनुजाताई यांचे मनपूर्वक स्वागत. तसेच आजच्या आनापान साधनेसाठी व या व्याख्यानासाठी जॉईन झालेल्या समस्त उपासक उपासिका बुद्ध भगिनी श्रोत्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज वर्षावासाचा 66वा दिवस आहे आणि व्याख्यानमालेचा देखील 66वा दिवस आहे. आजच्या या 66व्या व्याख्यान रूपी पुष्पास गुंफण्यासाठी नाशिक येथून थोर विचारवंत लेखक, साहित्यिक, ज्येष्ठ मार्गदर्शक, पाली भाषेचे गाढे अभ्यासक व प्रशिक्षक आदरणीय सन्माननीय आचार्य नंदकिशोर साळवे सर हे आपल्या सोबत उपस्थित आहेत. बंधू भगिनींनो, अगदी मनपूर्वक सरांचं आपण सर्वजण मिळून हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा, हेतू व परिचय या अतिशय महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी सर प्रत्येक शुक्रवारी आपल्या सोबत उपस्थित असतात. बुद्ध विहार समन्वय समितीच्या विनंतीस मान देऊन सरांनी ही शृंखला आपल्या समोर सादर केलेली आहे. सरांचं मार्गदर्शन एवढं प्रभावी आहे, आपल्या ज्ञानामध्ये एवढं भर पाडणार आहे की आपण सर्वजण केव्हा एकदाचा शुक्रवार येईल आणि केव्हा साळवे सरांचं मार्गदर्शन आपणास प्राप्त होईल, लाभेल या दृष्टिकोनातून अगदी तन्मयतेने वाट बघत असतो. आचार्य साळवे सर यांनी आपल्या संशोधनात्मक दृष्टिकोनातून जो काही अभ्यास केलेला आहे तो अभ्यास त्या अतिशय साध्या सोप्या सरळ व सुटसुटीत पद्धतीने आपल्या समोर प्रत्येक शुक्रवारी मांडतात. बाबासाहेबांची जी ग्रंथसंपदा आहे, या ग्रंथसंपदेतील काही ग्रंथ त्याचं एक अत्यंत संशोधनात्मक स्वरूपातील विश्लेषण, त्या ग्रंथाच्या निर्मिती मागची भूमिका, हेतू व त्या ग्रंथाचा सुयोग्य परिचय या पद्धतीने आदरणीय आचार्य साळवे सर आपणा सर्वांस मार्गदर्शन करीत आलेले आहेत प्रत्येक शुक्रवारी. आजही सर एक अत्यंत नाविन्यपूर्ण विषय घेऊन आपणास मार्गदर्शन करणार आहेत. पुनश्च आपणा सर्वांच्या वतीने आदरणीय साळवे सर यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपल्या परंपरेप्रमाणे व्याख्यानाच्या अगोदर आपण त्रिशरण पंचशील गाथा घेतो, त्यानंतर व्याख्यान संपन्न होतं. व्याख्यानानंतर आपण मंगलमैत्री करतो आणि मंगलमैत्रीनंतर धम्मपालन गाथा होते आणि त्यानंतर व्याख्यानाचा समारोप होतो. भगिनी तनुजाताई यांना आपणा सर्वांच्या वतीने विनंती करतो की ताई, आपण कृपया त्रिशरण पंचशील वंदना सादर करावी. त्यानंतर आदरणीय आचार्य नंदकिशोरजी साळवे सर आपणा सर्वांस मार्गदर्शन करतील. भगिनी तनुजाताई. धन्यवाद सर. सर्वांना सविनय सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. महामानवांना पंचांग प्रणाम वंदन आणि बुद्ध विहार समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी यांनाही वंदन. या व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक
आदरणीय उमेश शिलवंत सर यांनाही वंदन. या व्याख्यानमालेला ऑनलाईन जुळलेले सर्व भगिनी, बंधुजन, श्रेयस आणि प्रेयस, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्वांना मी नमो बुद्धाय वंदन करते. माझ्या बरोबरचे व माझ्यापेक्षा लहान असलेल्या सर्वांना मी सविनय सप्रेम जय भीम करते. नमो बुद्धाय. आजच्या व्याख्यानात आदरणीय आचार्य नंदकिशोर दादा साळवे यांचेही स्वागत करते, यांनाही वंदन करते आणि वंदनेला सुरुवात करते. सर्वांनी दोन्ही हात जोडून घ्यायचे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. इमाय धम्मानुधम्म पटिपत्या बुद्धं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपत्या धम्मं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपत्या संघं पूजेमि. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. यानंतर आचार्य नंदकिशोर दादा साळवे यांना सर्वांच्या वतीने स्वागत करते आणि व्याख्यानाला पाचारण करते. सर्वांना जय भीम. सर, रेकॉर्डिंग चालू करा. रेकॉर्डिंग ऑलरेडी चालू आहे ताई. अच्छा. हॅलो हॅलो, आवाज येतो का सर? हो सर, आवाज येतो सर. ओके ओके, चला करायची सुरुवात. हो सर.
नमो बुद्धाय. जय भीम सर. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. सर्वांना सविनय जय भीम. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित्त या व्याख्यानामधून चर्चा करत आहोत आणि ते ग्रंथ समजून घेत आहोत. सर सर आवाज डिस्टर्ब होतो आहे. आवाज येत नाही सर, नाही. नाही. आहे ना तुमच्याकडं? हा सर. सर आता तुम्ही जे काही बोललात ते काहीही आवाज आला नाही सर. काय म्हणाले? आता तुम्ही जे बोललात ते काहीच समजलं नाही सर. ओके ओके. मी आता नाही सर. एक मिनिट. आता येतो का आवाज? बघा बरं. हो सर, हो सर. आता व्यवस्थित आला सर. ओके ओके ओके. मी नाही, आता पुन्हा गेला सर. पुन्हा गेला. एक काम करा, व्हिडिओ बंद करा आणि तुमचा फक्त साऊंड चालू ठेवा, नाही तर असं करून बघा, कारण पाऊस वगैरे आहे, होऊ शकतो. हा 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 हा. ओके. हॅलो, आता येतो का आवाज? हो सर, हो सर. ओके, चला ठीक आहे. मी व्हिडिओ बंद ठेवतो, मग चालेल ना? हो चालेल सर. व्हिडिओ ऑफ ठेवू आणि ऑडिओ वरती करून घेऊ सर, कारण की अजिबात काहीच तुम्ही आता इतक्या काय बोलले काहीच कळलं नाही सर. ओके ओके ओके. बरं बरं. मग आता मी बंद केलेला आहे ऑडिओ. येस सर. आणि आवाज येतो असं गृहीत धरतो. हो सर, हो सर. येतो, प्रॉपर येतो सर. ओके, ठीक आहे. चला. तर आज आपण एका वेगळ्या ग्रंथावर पुन्हा चर्चा करणार आहोत आणि त्या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा यामध्ये प्रामुख्याने बाबासाहेब आंबेडकरांची लेखन आणि भाषणे हा जो 22 खंडांचा एक संच आहे, त्या संचामध्ये एक 16वा खंड आहे आणि त्या 16व्या खंडाचं नाव आहे पाली डिक्शनरी. म्हणून आज आपण बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन आणि भाषणे खंड 16 या ग्रंथावर चर्चा करणार आहोत. कारण हे जे 22 ग्रंथ आहेत, या ग्रंथांमध्ये हा जो एक वेगळा ग्रंथ आहे, ग्रंथ क्रमांक 16 किंवा खंड क्रमांक 16 पाली डिक्शनरी असं त्याचं नाव आहे आणि त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. थोडक्यात ही जी पाली डिक्शनरी आहे, हा जो ग्रंथ आहे 16वा खंड, हा ग्रंथ लिहिण्याची पार्श्वभूमी आपण थोडक्यात समजून घेऊया. झालं काय की 1951 मध्ये बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते थोडेसे खऱ्या अर्थाने वैचारिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या थोडे रिलॅक्स झाले, स्वतंत्र झाले. त्यांच्या डोक्यावरचा भार बऱ्यापैकी कमी झाला आणि म्हणून 1951 ते 1956 या कालखंडामध्ये बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण लक्ष जे आहे ते बौद्ध धम्माच्या अभ्यासाकडे आणि पाली भाषेच्या अभ्यासाकडे वळवलेलं आहे. कारण कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर
त्यांच्या डोक्यावरचा बराचसा भार कमी झाला आणि ते इतर विषयाकडे वळाले. आणि म्हणून त्यामध्ये 1951 ते 1956 या कालावधीमधला जर आपण इतिहास बघितला तर या शेवटच्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी पूर्णपणे बौद्ध धम्माच्या अभ्यासासाठी आणि त्यालाच अनुषंगून पाली भाषेच्या अभ्यासासाठी वेळ दिलेला आहे. आणि त्या दृष्टीने अभ्यास करत असताना या 5-6 वर्षामध्ये 51 ते 56 किंवा साधारण 1950 ते 1956 असा कालावधी आपण धरू. या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा पहिला ग्रंथ लिहायला घेतला आणि त्याचबरोबर पाली डिक्शनरी हा दुसरा ग्रंथ सुद्धा लिहायला घेतला. अशा पद्धतीने या 6 वर्षामध्ये त्यांनी हे 2 ग्रंथ लिहिले. त्यापैकी आज आपण पाली डिक्शनरी या 22 खंडांच्या मालिकेतल्या 16व्या खंडांवर चर्चा करणार आहोत आणि त्याची माहिती जाणून घेणार आहोत. हा खंड म्हणजे एक पाली भाषेची डिक्शनरी आहे असं मी सुरुवातीला म्हणालो. पाली भाषेविषयी 1950 मध्ये बाबासाहेबांनी केलेले लेखन हे खरं म्हणजे त्यांच्या मूळ हस्ताक्षरामध्ये उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाचा जो सामान्य प्रशासन विभाग आहे, ॲडमिनिस्ट्रेटर जनरल यांच्याकडे हे बाबासाहेबांचं हस्तलिखित जे आहे पाली डिक्शनरीचं हे ते शासनाच्या ताब्यात होतं, सामान्य प्रशासन विभागाच्या ताब्यात होतं. आणि 1950 साली सुरुवात केलेलं हे जे लेखन आहे हे लेखन या सामान्य प्रशासन विभागाच्या ताब्यातून आपल्याला मिळालं, म्हणजे या समितीला मिळालं ते 1998 मध्ये. म्हणजे जवळपास 48 वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र साधने प्रकाशन ही जी समिती आहे या समितीच्या सदस्यपदी वसंत मून यांची नेमणूक झाली. आणि वसंत मून यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रामाणिकपणे प्रयत्न करून शासनाकडून हे बाबासाहेबांचं हस्तलिखित मिळवलं आणि ते त्या पदावर आल्यामुळे त्यांना अधिकार मिळाला ते छापून घेण्याचं. म्हणून 1998 मध्ये म्हणजे जवळपास 48 वर्षांनी हे ग्रंथ छापायला घेतले आणि 14 एप्रिल 1998 रोजी या 16व्या खंडाचं प्रकाशन झालेलं आहे. अशा पद्धतीनं हे जे बाबासाहेबांचं हस्तलिखित होतं संपूर्णपणे पाली भाषेमध्ये आणि त्याचा संपूर्णपणे अनुवाद केलेला, तो कसा कसा केलेला आहे ते आपण पुढे बघणार आहोत. म्हणून पार्श्वभूमी अशी आहे की हे जे हस्तलिखित आहे हे जवळजवळ 48 वर्ष शासनाकडे पडून होतं आणि 1998 मध्ये ते वसंत मून यांना मिळालं बरेच प्रयत्न केल्यानंतर. आणि त्यानंतर त्यांनी या समितीच्या माध्यमातून ते छापून घेतलं आणि 14 एप्रिल 98 ला ते प्रकाशित केलं. म्हणून त्याचा या 22 खंडांमध्ये पुढे समावेश झालेला आहे. मग हे जे हा जो खंड आहे 16वा खंड, या खंडाचा अंतरंग काय आहे ते सुद्धा आपल्याला थोडक्यामध्ये समजून घ्यायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो खंड आहे हा खंड 4 भागामध्ये लिहिलेला आहे. त्याच्यातला पहिला जो भाग आहे त्यांनी संपूर्णपणे पाली जे शब्द आहेत त्या शब्दांचं इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे. म्हणजे पाली शब्दाचा अर्थ इंग्रजीमध्ये सांगितलेला आहे. पहिला जो खंड आहे याच्यातला पहिला जो भाग आहे हा भाग पाली शब्दांचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलेला आहे, इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे, इंग्रजीमध्ये त्याचे अर्थ सांगितलेला आहे. आणि इंग्रजीमध्येचा अर्थ का सांगितला तर बाबासाहेब आंबेडकरांना ही जाणीव होती की जागतिक स्तरावर बौद्ध धम्माचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक आहेत, अनेक विद्यार्थी आहेत, त्यांना याचा फायदा व्हावा म्हणून जागतिक स्तरावर पाली भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेबांनी सर्वप्रथम पाली शब्दांचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे, इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे. तो या खंडाचा पहिला भाग आहे. दुसरा जो भाग आहे तो पाली शब्दांचे जे काही अर्थ आहेत ते अर्थ इंग्रजी सोबत तर दिलेच, परंतु इंग्रजी बरोबरच मराठी, हिंदी आणि गुजराती अशा 4 भाषांमध्ये बाबासाहेबांनी अनुवाद केलेला आहे. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबांच्या अभ्यासाची व्याप्ती किती मोठी होती. प्रत्येक पाली शब्दाचा अर्थ त्यांनी इंग्रजीमध्ये दिलेला आहे, त्याचबरोबर मराठीमध्ये दिलेला आहे, हिंदीमध्ये दिलेला आहे आणि गुजरातीमध्ये सुद्धा दिलेला आहे. मग या 4 भाषांमध्ये भाषांतर करण्याची बाबासाहेबांना का आवश्यकता वाटली याचा जर आपण विचार केला तर मी जसं सुरुवातीला म्हणालो की पाली भाषेचं इंग्रजीमध्ये अनुवाद केले ते जागतिक स्तरावर बौद्ध धम्माचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी हे
इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे. त्याच्यानंतर मराठीमध्ये अनुवाद का केला, पाली शब्दांचं मराठीमध्ये भाषांतर करण्याची आवश्यकता का पडली, तर 1956 मध्ये जो धम्म स्वीकारलेला आहे, ज्यांनी धम्म स्वीकारलेला आहे त्या बौद्ध धर्मीयांना बौद्ध धम्माचं ज्ञान प्राप्त व्हावं, बौद्ध धम्माचं आकलन व्हावं. कारण बुद्धांचं संपूर्ण चरित्र, बुद्धांचं संपूर्ण कार्य, बुद्धांचं संपूर्ण तत्वज्ञान हे संपूर्ण पाली भाषेमध्ये आहे आणि म्हणून त्या समाजाला पुढे फायदा होईल आणि त्याच्यासाठी मराठी माणसाला त्यातल्या त्यात 1956 मध्ये ज्यांनी धर्मांतर केलेले आहे त्या माणसाला बौद्ध धम्म समजावा म्हणून पाली शब्दांचे अर्थ त्यांनी सुरुवातीला इंग्रजी नंतर मराठीमध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर हिंदीमध्ये दिलेले आहेत. मग आता बाबासाहेबांनी जे धर्मांतर केलं ते केवळ महाराष्ट्रापुरतंच होतं का, तर नाही. महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त सुद्धा भारताच्या अनेक राज्यांमध्ये लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि भारताची राजभाषा हिंदी आहे म्हणून अनेक राज्यांमधल्या लोकांना हिंदी भाषेमध्ये समजलं असतं. त्यासाठी भारतातल्या अनेक राज्यांच्या लोकांसाठी बाबासाहेबांनी त्याचं हिंदीमध्ये सुद्धा रूपांतर केलेलं आहे, हिंदीमध्ये सुद्धा भाषांतर केलेलं आहे, हिंदीमध्ये सुद्धा अनुवाद केलेला आहे. म्हणजे इंग्रजी भाषेचा अनुवाद तो जागतिक स्तरावरच्या विद्यार्थ्यांसाठी, मराठी भाषेत अनुवाद केला तो ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे त्यांच्यासाठी, आणि हिंदी भाषेत परत त्या शब्दांचा अनुवाद केला तो भारतातल्या उर्वरित राज्यातील हिंदी भाषिकांसाठी किंवा राष्ट्रभाषा हिंदी आहे म्हणून हिंदीमध्ये सुद्धा त्याचा अनुवाद केला. आणि चौथी भाषा होती गुजराती भाषा. मग आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की बाबासाहेब आंबेडकरांनी गुजरातीमध्ये सुद्धा या पाली शब्दांचा अनुवाद कशासाठी केला, तर त्याची इतिहास मी मागच्या एका व्याख्यानामध्ये आपल्याला सांगितलं की महात्मा गांधीजींचं हरिजन हे वर्तमानपत्र जे निघत होतं ते गुजरातीतून निघत होतं आणि बाबासाहेबांच्या ज्या पत्रव्यवहार होत होता त्याला सार्वजनिकरित्या उत्तर देण्यासाठी गांधीजी त्या हरिजन पत्राद्वारे खुलासा करत होते, हरिजन पत्राद्वारे आरोप करत होते, हरिजन या पत्रकाद्वारे गुजरातीमधून आरोप करत होते आणि गुजरातीमधूनच उत्तर देत होते. आणि मग ते बाबासाहेबांना समजायला पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी गुजराती शिकायला सुरुवात केली आणि मग ती वर्तमानपत्र बाबासाहेब हरिजन नावाचं जे वर्तमानपत्र होतं ते वाचायला सुरुवात केली. याच्यासाठी बाबासाहेबांनी गुजराती शिकून घेतलेलं आहे बघा. आणि मग गुजराती शिकल्यानंतर त्यांना जे गुजराती भाषेचं पूर्ण ज्ञान झालं म्हणून ती भाषा आपल्याला येते आहे हे गृहीत धरून त्यांनी शेवटी गुजराती भाषेमध्ये सुद्धा पाली शब्दांचं अनुवाद केलेला आहे. अशा प्रकारे हा जो दुसरा भाग आहे या खंडाचा, याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती अशा 4 भाषांमध्ये बाबासाहेबांनी पाली शब्दांचं अनुवाद केलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा जो भाग आहे याचा, कारण तिसऱ्या भागापूर्वी एक गोष्ट सांगायची महत्वाची राहिली की बाबासाहेबांची ही जे शब्दांचे अर्थ समजून घेण्याची पद्धत होती ती अतिशय तुम्हाला उत्साहवर्धक वाटेल बघा. कारण असं होतं की बाबासाहेबांना जर असं वाटलं असतं की मी बौद्ध धम्म मराठी माणसांना दिलेला आहे आणि आता पाली भाषेचं लगेचच आपण मराठीमध्ये अनुवाद करायला घेऊ, तर तसं वाङ्मय सापडणं शक्य नव्हतं. कारण पाली टू मराठी असं साहित्यच उपलब्ध नव्हतं. म्हणून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये एक पद्धत शोधून काढली की पाली शब्दाचा मराठी अर्थ सापडणं फार कठीण असल्यामुळे सर्वप्रथम पाली शब्दाचा इंग्रजी अर्थ शोधायचे. इंग्रजी अर्थ का शोधायचे, कारण त्या काळामध्ये रीस डेव्हिस आणि इतर विद्वान होते, त्यांच्या पाली टू इंग्रजी या डिक्शनरीज प्रसिद्ध झालेल्या होत्या. रीस डेव्हिसची एक 600 पानांची डिक्शनरी आहे बघा, अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण असं त्यांनी अनुवाद त्याच्यामध्ये इंग्लिश टू इंग्लिश केलेला आहे किंवा पाली टू इंग्लिश केलेला आहे. आणि अशा ज्या डिक्शनरीज आहेत त्या बाबासाहेबांना उपलब्ध झाल्या आणि त्याच्यामुळे पाली शब्दाचा इंग्रजी अर्थ शोधून त्या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ शोधायचा आणि त्या मराठी शब्दाला समानार्थी हिंदी आणि गुजराती शब्द शोधायचा. अशा पद्धतीनं बाबासाहेबांची ही संशोधन पद्धती होती. मुद्दा लक्षात घ्या, पाली शब्दाचा परस्पर मराठी अर्थ सापडणं त्या काळामध्ये फार कठीण असल्यामुळे बाबासाहेबांनी ही पद्धती शोधून काढली की पाली शब्दाचा मूळ इंग्रजी अर्थ काय होतो तो शोधायचा आणि इंग्रजी अर्थ सापडल्यानंतर त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो तो शोधायचा आणि मराठी अर्थ सापडल्यानंतर त्याला समानार्थी हिंदीमध्ये आणि गुजरातीमध्ये काय शब्द आहेत ते शोधून त्यांनी या डिक्शनरीमध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. मी जसं सुरुवातीला म्हणालो की बाबासाहेब आंबेडकरांचं हस्तलिखित उपलब्ध आहे
ते महाराष्ट्र शासनाकडून वसंत मून यांनी स्वतः ताब्यात घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला दिसून येतं की कशा कशा पद्धतीनं पाली शब्दांचा जो अनुवाद आहे तो बाबासाहेबांनी या 4 भाषांमध्ये केलेला आहे. आणि त्याच्याच बरोबर त्यांनी व्याकरणाच्या माध्यमातून सुद्धा मांडणी केलेली आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर हा जो ग्रंथ आहे किंवा हा जो खंड आहे या खंडाच्या सुरुवातीलाच बाबासाहेबांच्या हस्तलिखिताची एक प्रत, ज्याला फॅक्सिमाईल असं म्हटलेलं आहे, म्हणजे एक प्रतिनिधित्वासाठी एक प्रत केलेली आहे आणि ती या ग्रंथाला सोबत जोडलेली आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या स्वतःच्या हस्ताक्षरातलं पान या ग्रंथाच्या सुरुवातीला जोडण्यात आलेलं आहे. आणि त्याचं का जोडलेलं आहे तर त्याचं एक वैशिष्ट्य आहे बांधवांनो, की बाबासाहेबांनी धम्म हा एकच शब्द जो आहे तो अनेक प्रकारे कसा चालत आलेला आहे. पाली भाषेचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा पाली भाषेचे शब्द जे आहेत ते पाली व्याकरणाच्या प्रत्ययानुसार किंवा विभक्तींच्या प्रत्ययानुसार त्याचे अर्थ बदलत असतात. आणि म्हणून असे जे अर्थ आहेत असे धम्म या शब्दाचे जवळपास 22 अर्थ या पानावर दिलेले आहेत. आणि ते पान जे आहे ते बाबासाहेबांच्या मूळ हस्ताक्षरातलं पान या ग्रंथामध्ये जोडलेलं आहे. कधी जर 16वा खंड तुम्हाला अभ्यासायला किंवा बघायला मिळाला तर सुरुवातीलाच बाबासाहेबांच्या हस्ताक्षराचं दर्शन आपल्याला होतं. आणि धम्म हा जो शब्द आहे तो धम्म शब्द बाबासाहेबांनी 22 वेळा कशा प्रकारे तो परिवर्तित होत गेलेला आहे, कशा प्रकारे त्याचा अर्थ बदलत गेलेला आहे तो पाली टू इंग्रजीमध्ये सांगितलेला आहे. वानगी दाखल त्याचे 2-3 उदाहरणं मी सांगतो. पहिला शब्द बाबासाहेबांनी घेतलेला आहे धम्मसवण. धम्मसवण म्हणजे बाबासाहेब म्हणतात की अटेनिंग टू द प्रीचिंग ऑफ रिलिजियस डॉक्टरीन, असं त्यांनी त्याचं इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे. दुसरा शब्द घेतलेला आहे धम्मसामी. सामी म्हणजे स्वामी या अर्थाने बाबासाहेबांनी तो शब्द घेतलेला आहे. धम्माचा स्वामी म्हणजे धम्माचा मालक, तो कोण आहे तर तो बुद्ध आहे. आणि म्हणून धम्मसामी या शब्दाचा अर्थ दिलेला आहे लॉर्ड ऑफ धम्मा, आणि पुढे म्हटलेलं आहे दॅट इज बुद्धा, असा सुद्धा दुसरा अर्थ दिलेला आहे. तिसरं धम्मिको असं म्हटलेलं आहे. धम्मिको म्हणजे धार्मिक वृत्तीचा, अशा पद्धतीने धम्मिको हा शब्द जो दिलेला आहे त्याचं सुद्धा त्यांनी रिलिजियस अप्रोशियस ऑफ ऑर्थोडॉक्स म्हणजे धार्मिक वृत्तीचा, अशा पद्धतीने त्या शब्दाचाही अर्थ दिलेला आहे. असे 22 अर्थ बाबासाहेबांनी सुरुवातीलाच दिलेले आहे. आणि वसंत मोनी यांनी अतिशय मोठं आणि महत्वाचं काम केलं की हे सगळं जे हस्तलिखित आहे ते स्वतःच्या ताब्यात घेतलं शासनाकडून आणि त्याच्याहून या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी पाली वर्ड्सचं मराठी, हिंदी आणि इंग्रजी आणि गुजराती 4 भागांमध्ये अनुवाद केलेला आहे. ही त्यांची पद्धत त्या काळामध्ये होती. तिसरा जो भाग आहे याचा तो आहे ग्रामरचा. पाली ग्रामरचा सुद्धा बाबासाहेबांनी इतका चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. आता जेव्हा आम्ही कुठे अभ्यास करतो पाली भाषेचा किंवा व्याकरणाचा तेव्हा आमच्या असं लक्षात येते की त्या काळामध्ये कुठलंही साहित्य उपलब्ध नसताना किंवा मिळवलेलं साहित्य किती अडचणीतून त्यांनी गोळा केलेला असताना या पाली व्याकरणाचा अतिशय अप टू डेट अभ्यास केलेला आहे. त्याच्यात कुठेही असं वेगळेपण किंवा उणिवा आपल्याला सापडत नाही. म्हणून तिसरा जो भाग आहे तो पाली व्याकरणाचा आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी एकूण वर्ण किती आहेत, स्वर किती आहेत, व्यंजन किती आहेत याची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर पाली रोमन अक्षरं कशी लिहायची आहेत, पालीतली जी रोमन अक्षरे क ख ग घ ग ही रोमन मध्ये कशी लिहायची म्हणजे इंग्रजीमध्ये कशी लिहिली जातात त्याचे सुद्धा तक्ते दिलेले आहेत. त्याचबरोबर भाषा नियमांची माहिती दिलेली आहे. स्वर परिवर्तन कसं होतं, व्यंजन परिवर्तन कसं होतं हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाम, सर्वनाम, विभक्ती हे सगळे ग्रामरचे प्रकार बाबासाहेबांनी हाताळले आणि त्या पद्धतीने त्या सगळ्याचा समावेश या तिसऱ्या भागात केलेला आहे. आणि शेवटी काही इंग्रजी वाक्य दिलेली आहेत आणि ती इंग्रजी वाक्य सुद्धा इतकी साधी आणि सोपी आहेत की तू कुठे राहतो, तू कोणत्या गावाचा आहेस, तू कोठून आलेला आहेस, तुझे नाव काय आहे, तुझ्या शाळेचे नाव काय आहे, अशी बेसिक स्वरूपाची वाक्य तयार करून ती इंग्रजीमधून पालीमध्ये कशी करता येतात त्याचं सुद्धा नमुना दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने या तिसऱ्या खंडामध्ये बाबासाहेबांनी पाली ग्रामरचा समावेश केलेला आहे. आणि चौथा खंड जो आहे ज्याच्यावर आज आपल्याला खऱ्या अर्थानं बोलायचं आहे तो म्हणजे चौथा खंड जो आहे तो आहे बुद्ध पूजा पाठ. ही जी बुद्ध पूजा पाठ म्हटलेला आहे चौथा खंड ही खरं म्हणजे वंदनेची पुस्तिका आहे. 24 फेब्रुवारी 1956 ला बाबासाहेबांनी
ही वंदनेची पुस्तिका तयार केली आणि तिची प्रस्तावना सुद्धा तयार केली. त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की या देशात बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचा जसा लोप झालेला आहे त्यापेक्षाही अधिक प्रमाणात बौद्ध धर्मातील पूजापाठाचा म्हणजे संस्कार विधीचा सुद्धा लोप झालेला आहे. आणि हे सांगून बाबासाहेब म्हणतात की पूजापाठ आणि तत्वज्ञान असे प्रत्येक धर्माचे दोन भाग असतात. प्रत्येक धर्माचे, केवळ बौद्ध धर्माचेच नव्हे, प्रत्येक धर्म घ्या तुम्ही, ख्रिस्ती धर्म घ्या, हिंदू धर्म घ्या, मुस्लिम धर्म घ्या, प्रत्येक धर्मामध्ये त्या धर्माचं तत्वज्ञान आणि त्या धर्माच्या विधी हे दोन्ही भाग समान चालत आलेले असतात. आणि म्हणून लोकांना जेव्हा आपण बौद्ध धर्म दिलेला आहे त्याचबरोबर लोकांना बौद्ध धर्माची विधी सुद्धा आपण समजावून सांगितले पाहिजे. त्या दृष्टीनं बाबासाहेबांनी या खंडामध्ये चौथा भाग जो आहे तो बौद्ध पूजापाठाचा घेतलेला आहे. आणि ही जी बौद्ध पूजापाठाची पुस्तिका जी आहे ती 1956 बाबासाहेबांनी प्रकाशित केली. बुद्ध वंदनेची पुस्तिका जी आहे ती प्रकाशित केली आणि ती प्रकाशित केल्यानंतर त्याच्यामध्ये मोजक्याच गाथा त्यांनी घेतलेल्या आहेत. त्या कशा घेतल्या, कुठून घेतल्या, याच्यावर आता आपण चर्चा करणार आहोत पुढचा अर्धा तास. कारण असं आहे की ही जी पूजापाठाची पुस्तिका आहे हीच सगळ्यांनी गृहीत धरलेली आहे. सगळ्यांनी म्हणजे कोणी, ज्या ज्या संस्था धम्मकार्यामध्ये कार्यरत आहेत अशा सर्व संस्थांना जर त्रिसरण पंचशील, बुद्धपूजा, त्रिरत्न वंदना असेल की रतनसुत्ता असेल की धम्म पालन गाथा असेल हे कुठून मिळालेलं आहे, तर निश्चितपणे ह्या 1956 सालच्या पुस्तिकेतून मिळालेलं आहे. माझ्या संग्रही ती पुस्तिका आहे. त्याच्यामध्ये मी जेव्हा बघतो तर बाबासाहेबांनी ही जी प्रस्तावना लिहिलेली आहे या प्रस्तावनेमध्ये त्यांनी बुद्ध पूजा पाठाचं महत्व सुद्धा सांगितलेलं आहे आणि बौद्ध धर्मामध्ये हे विधी प्रचलित कसे होतील हे बघितलेलं आहे. मग आता 1956 ते आज 2022 हा 60-70 वर्षाचा जो कालावधी आहे याच्यामध्ये बौद्ध धर्मातले विधी कसे प्रचलित झाले हे आपल्याला या चौथ्या भागाच्या अनुषंगाने सविस्तर बघायचं आहे. सविस्तर बघायचं आहे असं मी का म्हणालो, तर मी थोडंसं याच्यामध्ये प्रॅक्टिकल बोलणार आहे. हे प्रॅक्टिकल बोलत असताना माझा उद्देश अतिशय प्रामाणिक आहे हे मी सुरुवातीलाच नमूद करतो. कारण प्रॅक्टिकल बुद्धपूजेविषयी बोलायचं झालं किंवा विधी संस्काराविषयी बोलायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल की तथागत बुद्धांनी खऱ्या अर्थाने आपल्या संपूर्ण उपदेशामध्ये धम्मदीक्षा आणि अंतिम संस्कार या दोन विधींच्या व्यतिरिक्त कुठलाही विधी संस्काराविषयी उपदेश केलेला नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. त्रिपिटकाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की तथागत बुद्धांनी संपूर्ण त्यांच्या तत्वज्ञानामध्ये धम्मदीक्षा आणि अंतिम संस्कार या दोनच विधींविषयी उपदेश केलेला आहे. की त्याच्या व्यतिरिक्त विवाह विधी असेल, गृहप्रवेश विधी असेल, साक्षगंध विधी असेल, मूर्ती प्रतिष्ठापना विधी असेल, अशा कोणत्याही विधीबाबत भगवान बुद्धांनी उपदेश केलेला नाही. ही गोष्ट सर्वप्रथम आपण लक्षात घ्यायची आहे. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो की हे सांगत असताना माझी भूमिका अशी आहे की मला कुठल्या संस्थेवर टीका टिप्पणी करायची नाही, कुठल्या विधीकर्त्यावर टीका टिप्पणी करायची नाही, परंतु जी वस्तुस्थिती आज समाजामध्ये आहे ती वस्तुस्थिती या चौथ्या भागाला धरून मला आपल्या समोर मांडायची आहे. आणि म्हणून विधी संस्काराविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा मूळ त्रिपिटकामध्ये सुद्धा हे जे दोन विधी आहेत या विधीचे संदर्भ मात्र सापडतात. कारण असं आहे की मूळ त्रिपिटकामध्ये सिद्धार्थ गौतमाचा प्रवज्या विधी झाल्याचा संदर्भ आढळतो. आपल्या सगळ्यांना माहित आहे की सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केल्यानंतर तो या काशी भारद्वाज याला भेटलेला आहे आणि भारद्वाज ऋषीने त्याला धम्मदीक्षा दिलेली आहे आणि तो परिव्राजक झाल्याचे जाहीर केलेले आहे असं धम्मग्रंथामध्ये आपल्याला संदर्भ सापडतो. याचा अर्थ असा की त्या काळामध्ये बुद्धांनी प्रवज्या विधी किंवा उपसंपदा विधी याच्या संबंधी फक्त माहिती दिलेली आहे, याच्या संबंधी फक्त उपदेश केलेला आहे. कसा उपदेश केलेला आहे तर पुढे एक प्रसंग चरित्रामध्ये आलेला आहे की राहुलची जेव्हा धम्मदीक्षा होणार असते असे म्हणजे भगवान बुद्धांचे पूर्वाश्रमीचे पुत्र राहुल, पण ते राहुल यांची धम्मदीक्षा जेव्हा व्हायची असते तेव्हा भगवान बुद्ध सारिपुत्तांना सांगतात की राहुलला धम्मदीक्षेची प्रवज्या द्या. आता राहुलला धम्मदीक्षेची प्रवज्या द्या म्हटल्यानंतर सारिपुत्तांनी राहुलला धम्मदीक्षेची प्रवज्या कशी दिली याचा मात्र कुठे उल्लेख सापडत नाही. परंतु धम्मदीक्षा विधी केला किंवा प्रवज्या केला, ज्याला आज आपण धम्मदीक्षा म्हणतो, त्या काळामध्ये प्रवज्या आणि उपसंपदा म्हटलं जात होतं, ते विधी मात्र त्यावेळेस होत होते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे.
म्हणून त्रिपिटकामध्ये भगवान बुद्धांच्या प्रवज्येविषयी आणि राहुलच्या प्रवज्येविषयी आपल्याला संदर्भ सापडतात आणि त्याच्या अनुषंगाने भगवान बुद्धांनी फक्त या विधी संस्काराविषयी उपदेश केलेला आहे. ही गोष्ट या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. दुसरं मी म्हणालो की अंतिम संस्काराविषयी सुद्धा बुद्धांनी उपदेश केलेला आहे. त्यामुळे दुसरा संदर्भ जो आहे तो अंतिम संस्कार विधीचा आहे. एकदा शेवटी म्हणजे भगवान बुद्ध जेव्हा आपल्या शेवटच्या कालावधीमध्ये याला कुशीनाराला आलेले आहेत पावानगरीमध्ये, तेव्हा भंते आनंद त्यांना असा एक प्रश्न विचारतो की आपल्या परिनिर्वाणानंतर आपला अंतिम संस्कार कशा पद्धतीने करावा. भंते आनंदांनी बुद्धांना असा प्रश्न विचारलेला आहे शेवटच्या क्षणी कुशीनारामध्ये की आपला अंतिम संस्कार कशा पद्धतीने करावा. आणि त्यावर भगवान बुद्धांनी उत्तर दिलेलं आहे की चक्रवर्ती राजाचा अंतिम संस्कार ज्या पद्धतीने केला जातो त्या पद्धतीने तथागतांचा अंतिम संस्कार करावा असं बुद्धांनी ते सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्याविषयी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातल्या शेवटच्या प्रकरणामध्ये सगळं आलेलं आहे की बुद्धांना 7 दिवस कसं ठेवलं होतं, कशा कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं, त्यांचा अंतिम संस्कार कसा केलेला आहे, हे सगळं त्या धम्मग्रंथामध्ये आलेलं आहे. माझा मुद्दा असा आहे की भगवान बुद्धांनी फक्त अंतिम संस्कार कसे करावे याच्याविषयी उपदेश केलेला आहे. म्हणजे हे दोनच संदर्भ आपल्याला विधीच्या माध्यमातून सापडतात. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की अमुक अमुक विधीसाठी ह्या या गाथा आहेत असा तथागतांच्या मूळ उपदेशात कुठेही संदर्भ सापडत नाही. आज जे विधी प्रचलित आहे त्याच्याविषयी मी काही स्वतःच प्रश्न निर्माण केलेले आहेत. मी त्याच्यावर एक मोठं आर्टिकल लिहिलेलं आहे आणि त्या आर्टिकलच्या सहाय्याने मी आता आपल्याला हे सर्व सांगतो आहे. त्या आर्टिकलमध्ये मी स्वतःच काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण मी पुढे पुढे दिलेलं आहे. म्हणून गोष्ट अशी आहे की एखादा विधी जो आहे त्या विधीबाबत भगवान बुद्धांनी जो उपदेश केलेला आहे ते हे फक्त 2 विधी आहेत आणि या 2 विधी व्यतिरिक्त कुठल्याही विधीविषयी भगवान बुद्धांनी उपदेश केलेला नाही. त्याच्यामुळे अमुक अमुक विधीसाठी ह्या या गाथा आहेत असा उल्लेख तथागतांच्या मूळ त्रिपिटकात सापडत नाही. परंतु तरी सुद्धा महत्वाची गोष्ट अशी आहे की भगवान बुद्धांनी अनेक ब्राह्मणांना, सामान्य लोकांना, स्त्रियांना, गणिकांना, गुन्हेगारांना धम्मदीक्षा दिल्याचे संदर्भ मात्र सापडतात. आणि त्यावेळेस एक वाक्य प्रामुख्याने त्या ठिकाणी येतं की भगवान बुद्ध प्रत्येकाला धम्मदीक्षा देताना एही भिक्कवे असं म्हणतात. आणि अनेक लोक त्याचा अर्थ असा घेतात की एही भिक्कवे असं म्हटलं की त्याची धम्मदीक्षा झाली. परंतु पाली भाषेचा अभ्यास करताना, त्रिपिटकाचा अभ्यास करताना आपल्याला हे समजून येतं की केवळ एही भिक्कवे हे म्हणणं केवळ आमंत्रण आहे. एही भिक्कवे, ये आणि पहा, एही भिक्कवे पस्तिको भिक्कवे, या आणि पहा. काय पहा तर धम्म पहा. तो कसा आहे, सुआख्यात आहे. हे सगळं पुढे आलेलं आहे. परंतु मुद्दा असा आहे की एही भिक्कवे म्हटलं आणि त्याची धम्मदीक्षा झाली असं काही झालेलं नाही. त्याचं कारण असं आहे की पुढे विनय पिटकाचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये प्रवज्जा वत्थू नावाचं एक प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये प्रवज्जा कशी दिली जाते याची संपूर्ण प्रक्रिया आहे. ती संपूर्ण प्रक्रिया बुद्धांनी जेव्हा एखाद्याला भिक्षू होण्यासाठी आमंत्रित केलं त्याच्या बाबतीमध्ये ती संपूर्ण प्रक्रिया राबवली जात होती. ती प्रवज्जा वत्थूमध्ये निर्देशित केलेली आहे. म्हणून एवढं फक्त लक्षात घ्यायचं आहे की एही भिक्कवे म्हटलं आणि त्याची प्रवज्जा झाली असं काही होत नाही. एही भिक्कवे म्हणणं हे केवळ आमंत्रण आहे आणि ते आमंत्रण फक्त भगवान बुद्ध देत होते की संघात या आणि पहा आणि तुमच्या बुद्धीला पटलं तर संघामध्ये सामील व्हा. हा संदर्भ फक्त त्रिपिटकामध्ये सापडतो आणि तेवढंच म्हणून भगवान बुद्धांनी प्रत्येकाला धम्मदीक्षा दिल्याचा उल्लेख पुढे प्रवज्जा वत्थूमध्ये सापडलेला आहे. त्या दृष्टीने जेव्हा आपण बघतो की भगवान बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा अनेक विधी होत असतील पण तरी सुद्धा विधीबाबत मात्र भगवान बुद्धांनी काहीही उपदेश केलेला नाही. आता प्रश्न असा मी निर्माण केलेला आहे की मग बौद्ध धर्मातील हे जे विधी आहेत हे कसे प्रचलित झाले. बेसिक प्रश्न आहे की 1956 बाबासाहेबांनी ही पुस्तिका लिहिली बुद्ध पूजा पाठ आणि तेव्हापासून आजपर्यंत ही 76 वर्ष झाली. यामध्ये हे विधी जे आहेत हे कसे प्रचलित झाले याचा जर आपण शोध घेतला तर आपल्या असं लक्षात येतं की आपल्याला खऱ्या अर्थाने 14 वर्षानंतर हे सगळं मिळालेलं आहे. 1956 बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रकाशित केला
आणि त्याच्यानंतर म्हणजे तो प्रकाशित झाला 57 नंतर, परंतु त्याच्यानंतर 14 वर्ष याच्या विषयी आपल्याला काहीही माहिती मिळाली नाही. मुळात तो ग्रंथच इंग्रजीमध्ये होता. मग मी 14 वर्ष असं का म्हणतो आहे, तर 1970 साली बाबासाहेबांचे जे सहकारी होते चिटणीस रेगे वगैरेंनी तो जो अनुवाद मराठीमध्ये केलेला आहे तो 1970 मध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे 56 ते 70 या 14 वर्षामध्ये आपल्याला काहीच मिळाले नाही धम्म स्वीकारून सुद्धा. त्या म्हणून 14 वर्षांनी आपल्याला हे जे मिळालं तेव्हा आपल्या लक्षात आलं की हे विधी जे आहेत हे कशा प्रकारे प्रचलित झालेले आहेत. म्हणून त्याचाच संदर्भ जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा असं सापडतं की बाबासाहेबांनी या प्रस्तावनेत असं म्हटलेलं आहे, म्हणजे ही बुद्धपूजा पाठची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे की 1950 साली मी श्रीलंका येथे गेलो असताना तेथे माझे मित्र गुणतिलके आणि काही बौद्ध भिक्षू यांच्याकडून संस्कार विधी प्रसंगी मी पूजापाठाच्या गाथा ज्या आहेत त्या संकलित केल्या आणि त्याची एक रेकॉर्ड बनवली. आता ही रेकॉर्ड बनवली याचा सुद्धा खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे 1950 मध्ये बाबासाहेब श्रीलंकेला गेले होते. तिथून त्यांनी सगळी सुत्त गाथा आणि ह्या सगळ्या घेऊन आले. विधींच्या त्याचा माझ्या माहितीप्रमाणे 14 प्रकारचे विधी आहेत. ते 14 प्रकारच्या गाथा आहेत आणि त्या 14 प्रकारच्या गाथा पूजा ज्या आहेत मग ती पूजा कशी आहे, ती धूप पूजा कशी आहे, ती दीप पूजा कशी आहे, ती जलपूजा कशी आहे, ती सुगंधी पूजा कशी आहे, अशा सगळ्या पूजांची माहिती बाबासाहेबांनी आणलेली आहे. परंतु एवढ्या सगळ्या पूजांची माहिती त्यांनी या पुस्तिकेमध्ये टाकलेली नाही. जी जी तर्कसंगत आहे, जी जी योग्य आहे त्याची गाळणी करून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये त्यांचे एक मित्र होते कृष्णराव फुलंब्रीकर. तर या कृष्णराव फुलंब्रीकरच्या आवाजामध्ये त्यांनी एक रेकॉर्ड बनवून घेतली बुद्धं शरणं गच्छामीची आणि त्याच्यामध्ये या गाथा सगळ्या त्यांच्याकडून म्हणून घेतल्या आणि ती रेकॉर्ड त्यांनी संग्रही करून ठेवली आणि त्या रेकॉर्डमध्ये ज्या ज्या गाथा आणि सुत्त घेतलेली आहेत त्याची त्यांनी बौद्ध उपासना पाठ नावाची पहिली पुस्तिका त्यांनी 1950 मध्ये तयार केली. त्याच्यामध्ये अनेक सुत्त होते, अनेक आदेश पाठ होते. अशी 1950 मध्ये पहिली पुस्तिका केली, तिचं नाव होतं बुद्ध उपासना पाठ. आता ही वंदनेची पुस्तिका तयार केली परंतु ती त्यांना पुरेशी वाटली नाही. म्हणून पुढची 6 वर्ष त्यांनी पुन्हा त्या पुस्तिकेचा अभ्यास केला आणि त्या पुस्तिकेतले काही भाग वगळून एक नवीन पुस्तिका तयार केली. ती 1956 ला केली. तिचं नाव होतं बुद्ध पूजा पाठ. ज्यांना लिहायचं असेल त्यांच्यासाठी सांगतो की 1950 मध्ये बाबासाहेबांनी जी वंदनेची पुस्तिका तयार केली तिचं नाव होतं बुद्ध उपासना पाठ. 1956 ला बाबासाहेबांनी जी वंदनेची पुस्तिका तयार केली तिचं नाव होतं बौद्ध पूजा पाठ. आणि त्यानंतर सुद्धा बाबासाहेबांना त्याच प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब म्हणतात की याच्या पुढची जी मी पुस्तिका तयार करणार आहे तिचं नाव असेल बौद्ध संस्कार पाठ. अशा 3 पुस्तिका बाबासाहेबांच्या वंदनेच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये होतं. परंतु बौद्ध संस्कार पाठ ही पुस्तिका काही तयार झाली नाही आणि त्याच्या 56 मध्ये त्यांचं परिनिर्वाण झालेलं आहे. म्हणून असे जेव्हा या बौद्ध उपासना पाठ, बौद्ध पूजा पाठ, बौद्ध संस्कार पाठ या पुस्तिका बाबासाहेबांनी तयार केल्या आणि ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे त्यांच्यासाठी त्या समाजामध्ये प्रकाशित केलेले आहे आणि तेव्हापासून आपल्याला त्या सुत्तांचा आणि त्याचा मराठी अनुवाद मिळालेला आहे. कारण या खंडामध्ये हा जो रायटिंग स्पीचेसचा पाली भाषेची जी डिक्शनरी आहे तिच्यामधला हा जो 4था भाग आहे याच्यामध्ये बाबासाहेबांनी सुधारणा करून एकीकडे पाली भाषेच्या गाथा आणि सुत्त दिलेले आहेत आणि दुसऱ्या पानावर त्याचा मराठी अनुवाद सुद्धा दिलेला आहे. आणि म्हणून 1956 नंतर आपल्याला कळायला लागलं की हे जे गाथा आणि सुत्त आहेत हे सुत्त आपल्याला जवळपास 56 नंतर 14 वर्षांनी प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला कळायला लागलं की आपल्या गाथा आणि सुत्त काय आहेत आणि त्यांचे अर्थ कसे आहेत. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर आपल्याला जे एकमेव नेतृत्व लाभलं ते म्हणजे त्यांचे पुत्र भैयासाहेब आंबेडकर. भैयासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 1956 ते 1968 मध्ये याच पुस्तिकेच्या आधारे अनेक धम्मदीक्षेचे कार्यक्रम केलेले आहेत. असा इतिहास आहे. भैयासाहेब आंबेडकरांचं चरित्र सुद्धा आपण वाचलं अभ्यासलं तर आपल्याला असं लक्षात येते की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर 1956 ते 1968 पर्यंत त्यांनी भारतभर धम्मदीक्षेचे कार्यक्रम केले. ते केवळ या बौद्ध पूजापाठ पुस्तिकेच्या आधारेच केले आणि त्यांनी मग 1968 ला एक परिषद घेतली आणि 1968 साली
भैयासाहेब आंबेडकरांनी बौद्ध जीवन संस्कार पाठ 1968 बौद्ध जीवन संस्कार पाठ ही वंदनेची पुस्तिका प्रकाशित केली आणि याच पुस्तिकेच्या आधारे आजपर्यंत बौद्ध वंदनेचे कार्यक्रम चालू आहे. मुद्दा असा आहे की याच पुस्तिकेचा आधार घेत मग त्याच्यात थोडाफार बदल करून अनेक संस्थांनी अनेक भिक्षूंनी वेगवेगळ्या पुस्तिका काढलेल्या आहेत, परंतु त्याचं मूल स्रोत जो आहे तो बौद्ध जीवन संस्कार पाठ ही भैयासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केलेली 1968 सालची पुस्तिका आहे. म्हणून बौद्ध धर्मातील विधी संस्कार कसे प्रचलित झाले तर त्याचं एक्सप्लेनेशन हे आहे की 1950 साली बौद्ध उपासना पाठ, 1956 साली बौद्ध पूजा पाठ, त्याच्यानंतर निर्माण करायचं होतं बौद्ध संस्कार पाठ, मग त्याच्यानंतर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि मग 1968 भैयासाहेब आंबेडकरांनी बौद्ध जीवन संस्कार पाठ ही पुस्तिका प्रकाशित केली आणि याच पुस्तिकेचा आधार घेत इतर समाजाने, इतर संस्थांनी, इतर भिक्षूंनी त्याच्यावर अनेक वंदना पुस्तिका लिहिलेल्या आहेत, परंतु मूळ स्रोत जो आहे तो या प्रकारे आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी जे विधी संस्कार दिलेले आहेत, ज्या गाथा आणि सूत्र दिलेली आहेत त्याची संदर्भ आपल्याला 50 सालापासून 68 सालापर्यंत सापडतो आणि तिथून पुढे मग आपल्याला इतर लोकांनी त्याचा आधार घेऊन ज्या वंदना पुस्तिका केलेली आहेत त्या सापडतात. याच्या व्यतिरिक्त तिसरा संदर्भ आपल्याला असा सापडतो की बौद्ध धर्मातील विधी संस्काराबाबत बाबासाहेब आंबेडकरांनी 24 डिसेंबर 1955 24 नोव्हेंबर आहे वाटतं धम्मयान मासिकामध्ये एक कर्डक नावाचे ग्रस्त होते, व्ही.एस. कर्डक नावाचे ग्रस्त होते, त्यांना एक पत्र लिहिलेलं आहे. या व्ही.एस. कर्डकांनी बाबासाहेबांना असं विचारलं होतं की आपण बौद्ध धर्म स्वीकारला तर बौद्ध धर्मातले विधी, लग्न विधी कशा पद्धतीनं पार पाडायचे. तर ती पद्धती बाबासाहेबांनी श्रीलंकेमध्ये बघून आलेले होते. तिथे कुठल्या गाथा घेतल्या जातात, कशा पद्धतीने घेतल्या जातात हे बघून आलेले होते आणि त्या दृष्टीनं बाबासाहेबांनी या व्ही.एस. कर्डकांना एक पत्र पाठवलेलं आहे आणि ते पत्र आपल्यासाठी खास मार्गदर्शक पत्र आहे. ते पत्र सुद्धा आपल्या कुणाच्या संग्रही असतील तर त्याचा रेफरन्स घेऊ शकता आणि त्या पत्रामध्ये ज्या ज्या गाथा दिलेल्या आहेत त्या गाथा आजकालच्या विधीमध्ये घेतल्या जातात. अशा पद्धतीनं हे विधी जे आहे हे प्रचलित झालेले आहे. पुढचा प्रश्न मी असा निर्माण केला की बौद्ध धर्मात विधींना स्थान आहे की नाही. कारण आपल्याकडे विचारवंत खूप आहेत आणि अँटी विचार करणारे आणि प्रो विचार करणारे सुद्धा विचारवंत, सो कॉल्ड विचार, तथाकथित विचारवंत सुद्धा खूप आहेत. त्याच्यामुळे अशा विचारवंतांमध्ये अशा बाबतीमध्ये खूप मतभेद आहेत. मुद्दा असा आहे की त्याला अनुषंगून मी हा प्रश्न निर्माण केला की धम्मामध्ये विधींना स्थान आहे की नाही. हा प्रश्न मी का निर्माण केला तर त्याचं कारण असं की बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये धम्म आणि नीतीचं महत्व सांगताना बाबासाहेबांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे. बाबासाहेबांचंच कोटेशन सांगतो आहे. बाबासाहेब म्हणतात की धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी आणि यज्ञ यांना स्थान नाही. विचारवंतांनी केवळ एवढंच वाक्य घेतलं आणि ठरवलं की बाबासाहेबांनी असं सांगितलं की धम्मामध्ये प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड आणि विधी, विधी या शब्दाला अंडरलाईन करतो मी, यांना स्थान नाही. आता इथे विधी आपण म्हणतो, धम्म संस्काराची आपण विषयी बोलतो आहोत, म्हणून आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की विधीला जर धम्मामध्ये स्थान नसतं तर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 म्हणते चंद्रमणींना बोलावून धम्मदीक्षेचा विधी कसा काय केला असता. म्हणून या वाक्याचा अर्थ जो आहे तो घेताना धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड आणि यज्ञविधी यांना स्थान नाही असं बाबासाहेबांना म्हणायचं असावं असं माझं स्वतःचं प्रिझम्पशन आहे. कारण विधींना स्थान नाही असं जर म्हटलं असतं तर बाबासाहेबांनी लगेच पुढच्याच महिन्यामध्ये 1956 चंद्रमणींना बोलावून धम्मदीक्षेचा विधी केलेला आहे. याचा अर्थ असा की धम्मसंस्कार विधी जी आहे ही एक सामाजिक गरज आहे आणि त्याची गरज लक्षात घेऊन बाबासाहेबांनी धम्मदीक्षेचा विधी केलेला आहे. धम्मामध्ये विधींना स्थान नाही असं बाबासाहेबांनी म्हटलेले नाही. त्याचं कारण असं की यज्ञ विधींना स्थान नाही असा त्या वाक्याचा अर्थ आहे. हे सुद्धा या निमित्ताने आपण लक्षात घ्यायचं आहे. त्याचं पुढे मी एक्सप्लेनेशन असं दिलेलं आहे की विधी हे जनजागृतीचं प्रमुख साधन आहे आणि विधी हे धार्मिक संस्कार करण्याचा प्रमुख मार्ग आहे.
विधीच्या माध्यमातूनच समाजामध्ये ऐक्य साधता येतं. आणि मी स्वतः असं प्रिझम्पशन केलेलं आहे की ब्राह्मणांनी केवळ विधीच्या माध्यमातूनच या बहुजन समाजावर प्रभुत्व गाजवलेलं आहे. बघा, ब्राह्मणांचं या बहुजनांवर का प्रभुत्व आहे, तर ते केवळ धार्मिक विधीच्या माध्यमातून आहे. बहुजन समाजाचा कुठलाही धार्मिक विधी असेल तर त्यांना ब्राह्मण लागतो. आणि बौद्ध हा केवळ एक समाज आहे भारताच्या पाठीवर की ज्याला बौद्ध संस्कार विधी संस्कार करण्यासाठी ब्राह्मणाची गरज पडत नाही. म्हणजे बौद्ध समाज हा ब्राह्मणी प्रभावातून बाहेर पडलेला आहे. ते केवळ या विधी प्रचलित, बाबासाहेबांनी हे विधी प्रचलित केले त्याच्यामुळेच, आणि ते विधी आपण सर्व स्वीकारले. ते कसे स्वीकारले, तर धार्मिक विधी करण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची 1955 मध्ये स्थापना केलेली आहे. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून हे सगळे विधी होतात. एवढं फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणून हे जे विधी होतात, हे विधींना धम्मामध्ये स्थान आहे हे आपण या निमित्ताने लक्षात घ्यायचं आहे. बाबासाहेबांच्या या विधानाचा वेगळा अर्थ काढून काही विचारवंत मतभेद निर्माण करतात. तसे होऊ नये याच्यासाठी मी हा प्रश्न उपस्थित करून त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की यज्ञ विधींना धम्मामध्ये स्थान नाही, असा त्या वाक्याचा सलग अर्थ येतो. एवढं फक्त लक्षात घ्यायचं आहे. पुढचा एक प्रश्न असा आहे की बौद्ध धम्मातील पूजेविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय भूमिका होती. हे प्रश्न मी स्वतः निर्माण केलेले आहे. एक संशोधन पद्धतीनुसार आपणच प्रश्न निर्माण करायचे असतात आणि आपणच त्याचं उत्तर देऊन समाजाला प्रबोधन करायचं असतं. त्या पद्धतीनुसार हे प्रश्न मी निर्माण करून घेतलेले आहेत मनाशी चिंतन करून. पुढचा प्रश्न असा आहे की बौद्ध धर्मातील पूजेविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय भूमिका होती. म्हणून हे जर जाणून घ्यायचं असेल तर ईश्वराच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये अतिशय एक महत्वाचं उदाहरण केलेलं आहे. बाबासाहेब त्या ग्रंथामध्ये असं म्हणतात की ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना यांचा उत्पादक आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या जरुरीतून पुरोहित उत्पन्न होतो आणि असा पुरोहित हा सर्व प्रकारच्या खुळ्या समजुती निर्माण करतो आणि त्यामुळे सम्यक दृष्टीचा विकास अशक्य होतो. बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यामध्ये पृष्ठ क्रमांक 196 वर हे वाक्य आलेलं आहे. मराठी आवृत्ती जी आहे पीपल एज्युकेशन सोसायटीची, त्याच्यामध्ये हे वाक्य आलेलं आहे की धम्मा पुरोहिता हा जो आहे या पुरोहित खुळ्या समजुती निर्माण करतो आणि त्याच्यामुळे संवाद दृष्टीचा विकास अशक्य होतो. त्याचबरोबर बाबासाहेबांनी पुन्हा एक दुसरं स्टेटमेंट केलेलं आहे की पुरोहितशाहीची सर्वच धर्मामध्ये कशी आवश्यकता नाही, याच्याविषयी सुद्धा बाबासाहेबांनी एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखाचं नाव आहे वॉन्टेड अन अँटी प्रिस्क्राफ्ट असोसिएशन. 1929 मध्ये बॉम्बे क्रॉनिकल नावाचं एक वर्तमानपत्र होतं आणि त्या बॉम्बे क्रॉनिकलच्या वर्तमानपत्रामध्ये बाबासाहेबांनी वॉन्टेड अन अँटी क्राफ्ट प्रिस्ट असोसिएशन हे जे प्रिस्क्राफ्ट असोसिएशन हे जे लेख लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की संस्थेचं काम काय असतं. बाबासाहेबांनी भिक्खू संघाला समोर ठेवून म्हटलेलं आहे की संस्थेचं काम काय असतं की त्यांनी गुणात्मक विधीकर्ते घडवले पाहिजे, गुणात्मक भिक्षू घडवले पाहिजे. परंतु गुणात्मक भिक्षू न घडवता आपल्याकडे केवळ संख्यात्मक भिक्षू घडवले जातात, संख्यात्मक विधीकर्ते घडवले जातात आणि जिथे संख्यात्मक बळ कमी वाढतं तिथं गुणात्मक बळ कमी पडतं. अशा पद्धतीचं त्या लेखांमध्ये बाबासाहेबांनी इंटरप्रिटेशन केलेलं आहे. मुद्दा असा आहे की बाबासाहेब, जसं मी मागच्या व्याख्यानामध्ये सांगितलं होतं की बाबासाहेबांनी पुरोहितशाही विरुद्ध खूप मोठ्या पद्धतीनं एक आर्टिकल लिहिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की पुरोहितांचं सुद्धा रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, पुरोहितांची सुद्धा नाव नोंदणी झाली पाहिजे, पुरोहितांना सुद्धा सनद दिली गेली पाहिजे. असे विचार बाबासाहेबांनी जाती निर्मूलन या जातीभेदाचे निर्मूलन या ग्रंथामध्ये गांधीजीच्या एका आक्षेपाला उत्तर देताना म्हटलेलं आहे. तर तीच पद्धती मग बौद्ध धर्मातील विधी करताना का लागू होऊ नये, असा माझा बेसिक प्रश्न आहे. बौद्ध धर्मातील विधीकर्ते कोण आहेत, तर आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की समाजामध्ये विधी करणाऱ्या काही संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये अखिल भारतीय भिक्षू संघ आहे, त्याच्यामध्ये त्रैलोक्य बौद्ध महासंघ आहे, त्याच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा आहे आणि त्याच्यामध्ये बौद्धजन पंचायत जी कोकणामध्ये कार्यरत आहे. अशा प्रमुख 4 संस्था आहेत आणि या 4 संस्थेच्या माध्यमातून जे विधी करतात त्याच्यामध्ये मग बौद्धाचार्य आहे,
बौद्ध भिक्खू आहे, धम्मचारी आहे आणि एक चौथा गट आहे तो स्वयंघोषित विधीकर्त्यांचा आहे, जे कुठल्या संस्थेत नसतात पण ते स्वयंघोषित विधीकर्ते असतात. हे जे विधीकर्ते आहेत या विधीकर्त्यांना गुणात्मक घडवले पाहिजे. म्हणजे मी तर त्या लेखाच्या अनुषंगाने असंही म्हटलेलं आहे एक ठिकाणी की बौद्धाचार्य असतील की बौद्ध भिक्षू असतील की विधी करणारे धम्मचारी असतील, हे केडर बेस विधीकर्ते असले पाहिजे, केडर बेस विधीकर्ते असले पाहिजेत. अशा पद्धतीनं जेव्हा विधीकर्ते घडवले जातील तेव्हाच खऱ्या अर्थानं हे जे बौद्ध धर्मातले संस्कार विधी आहेत हे संस्कार विधी चांगल्या पद्धतीनं एक सूत्रीपणानं समाजात येतील. आज आपण बघतो की त्रैलोक्य बौद्ध महासंघाची विधी पद्धती वेगळी आहे, भारतीय बौद्ध महासभाची विधी पद्धती वेगळी आहे, त्यातल्या त्यात भिक्षू आपापल्या परीने संस्कार विधी करत असतात. आणि हे जे मग ही जी विभिन्नता निर्माण झालेली आहे या विभिन्नतेवर उपाय काय आहे, तर उपाय एकच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 56 मध्ये जी बौद्ध पूजापाठ पुस्तिका दिलेली आहे तीच सगळ्या बौद्ध समाजाने गृहीत धरली पाहिजे आणि तीच अधिकृत मानली पाहिजे, तीच प्रमाणभूत मानली पाहिजे. आपल्याकडे झालं काय की भारतीय बौद्ध महासभा झाली निर्माण, त्याच्यानंतर लगेच अखिल भारतीय भिक्षू संघ निर्माण झाला, त्यांनी वेगळी पद्धती सुरू केली. त्याच्यानंतर त्रैलोक्य बौद्ध महासंघ निर्माण झाला, त्यांनी दुसरी पद्धती निर्माण केली. तिकडे कोकणामध्ये बौद्ध जन पंचायतीची वेगळीच पद्धत. या सगळ्या पद्धतीमुळे बौद्ध धर्माचं जे धार्मिक विधीचं काम आहे ते सगळं विस्कळीत झालेलं आहे. आणि त्याच्यावर जर उपाय आपल्याला शोधायचा असेल तर आपण फक्त बाबासाहेब आंबेडकरांची ही जी बुद्ध पूजा पाठ आहे, ही बुद्ध पूजा पाठ पद्धती जी आहे तीच आपण गृहीत धरली पाहिजे. प्रत्येक बौद्धांनी स्वतःवर असं बंधन लादून घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी जी संस्कार विधीची पुस्तिका दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त मी कुठलीही पुस्तिका ग्राह्य मानणार नाही. असं जेव्हा आपण स्वतःवर बंधन लादून घेऊ तेव्हा हा सगळा जो एकसूत्रीपणाचा अभाव आहे तो अभाव दूर होऊ शकतो. म्हणून आपण मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की बाबासाहेबांची ही जी भूमिका होती ही भूमिका अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी विशद केलेली आहे की या ज्या वेगवेगळ्या पद्धती त्या आता पुढे निर्माण झाल्या त्या पुढे निर्माण झाल्या नसत्या. असो, पुढचा एक प्रश्न मी असा निर्माण केलेला आहे की बौद्ध समाजामध्ये आज प्रचलित असलेले विधी संस्काराचे स्वरूप बुद्ध विचाराशी सुसंगत आहेत काय? प्रश्न परत रिपीट करतो. बौद्ध समाजात आज प्रचलित असलेले, आज म्हणजे आज 2022 ची जर आपण गोष्ट केली तर बौद्ध समाजात आज प्रचलित असलेले विधी संस्कार, हे जे सगळे विधी होतात या विधी संस्काराचे स्वरूप बुद्ध विचाराशी सुसंगत आहे काय? फार महत्वाचे प्रश्न आहे ते. याच्यावर चिंतन झालं पाहिजे, याच्यावर चर्चा झाली पाहिजे, याच्यावर परिसंवाद झाले पाहिजे. मी नाशिकमध्ये अनेक ठिकाणी हे विचार मांडलेले आहेत. मुद्दा असा आहे की 1956 पूर्वी आपण काय होतं की इथला जो सनातन धर्म आहे या धर्माच्या वर्चस्वाखाली आपण होतो आणि त्याच्यामुळे त्या सनातन धर्माच्या अनेक संस्काराचा प्रभाव जो आहे तो आपल्या मनावर झालेला आहे. आपल्या मनावर म्हणजे आपल्या पूर्वजांवर झालेला आहे असं आपण म्हणू. कारण 1956 सालची आपण गोष्ट करतो. 1956 साली ज्या सनातन धर्माच्या प्रभावाखाली आपण होतो धम्मदीक्षेपूर्वी, त्या सगळ्या सनातन धर्माच्या संस्काराचा प्रभाव आपल्या पूर्वजांवर झाला आणि आपल्या पूर्वजांची जी पहिली पिढी बौद्ध झाली ती काही या संस्कारातून सहजासहजी बाहेर पडू शकली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग ही वस्तुस्थिती असं मी का म्हणतो, कारण धर्मांतराच्या वेळेस किंवा धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्या 5 लाख लोकांना उपस्थित असलेल्या, त्यांना असं सांगितलं की तुम्ही दरेकाला दीक्षा द्यायची आहे. म्हणजे या 5 लाख लोकांचं असं काम होतं की त्यांनी आपल्या गावी गेल्यानंतर आपल्या वस्तीतल्या बौद्ध जनांना या 22 प्रतिज्ञा द्यायला पाहिजे होत्या, समजावून सांगायला पाहिजे होत्या, त्यांच्याकडनं त्या ग्रहण करून घ्यायला पाहिजे होत्या. परंतु दुर्दैवाने तसं झालेलं नाही आणि त्याच्यामुळे आपली जी पिढी आहे ही पिढीचा एक पाय बौद्ध धर्मात आणि एक पाय पारंपरिक धर्मामध्ये राहिलेला आहे. ही सुद्धा आजचं एक कटू सत्य आहे. त्याच्यानंतर आजची जी तिसरी पिढी आहे त्या पिढीचं सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये बौद्ध संस्कार विधीकडे बघण्याचा असाच दृष्टिकोन आहे. म्हणून आपण लक्षात घ्यायचे आहे 2 मुद्दे की बौद्ध संस्कार विधी जे आहेत आजचे हे कर्मकांड सदृश्य आहे असेही काही टीकाकारांचं म्हणणं आहे. मुद्दा लक्षात घ्या. याच्याविषयी स्मृतिशेष राजाभाऊ ढाले यांच्याशी सुद्धा मी चर्चा केलेली होती आणि या चर्चेमध्ये असेच मुद्दे उपस्थित केले होते की आजचे जे विधी संस्कार आहेत बौद्ध धर्मातले
हे विधी संस्कार कर्मकांड सदृश्य वाटतात. मग या कर्मकांड सदृश्य वाटणाऱ्या कृती कोणत्या आहेत? जरा काळजीपूर्वक आपण ऐकायचं आहे. तर कर्मकांड करणारा पुरोहित म्हणजे तो विधी करता, कर्मकांड करणारा ब्राह्मण पुरोहित त्याच्या विधीमध्ये आंब्याची किंवा नागलीची पाने ठेवतो, तसा आपला बौद्ध भिक्षू पिंपळाची पाने ठेवायला सांगतो. पुरोहित जसा सुरुवातीला दंडवत घालायला सांगतो, तसा आपला बौद्ध भिक्षू पंचांग प्रणाम करायला सांगतो. पुरोहित जसे त्यांच्या पूजेच्या मांडणीमध्ये तेलाचा दिवा लावतात किंवा समया लावतात, तसे आपले बौद्ध भिक्षू मेणाचे दिवे लावायला सांगतात, म्हणजे मेणबत्ती लावायला सांगतात. ते पुरोहित जसे विधीमध्ये कलश ठेवायला सांगतात, तसे आपले बौद्ध भिक्षू माठ ठेवायला सांगतात. तो पूजा करणारा जो असतो ब्राह्मण, तो जसं हातामध्ये धागे बांधत असतात, तसेच आपले भिक्षू बौद्ध पूजेसाठी सगळ्यांच्या हातामध्ये धागा देतात आणि पूजा संपल्यानंतर ते संबंधितांच्या मनगटावर बांधतात. याला कर्मकांड सदृश्य कृती म्हटलेलं आहे. मग आता या कृती ज्या आहेत या खरोखर कर्मकांड सदृश्य आहेत का, याचा सुद्धा विचार मंथन झालं पाहिजे. या फार बेसिक गोष्टी आहेत, समाजामध्ये प्रचलित आहेत, परंतु याच्यावर कोणी विचार करत नाही. म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे की बौद्ध संस्कारामध्ये आपण कुणाचंही अंधानुकरण करत नाही. सर्व साहित्य जे आहे या साहित्याचा प्रतिकात्मक वापर केला जातो असं सांगण्यात येत असतं या संस्थांकडून. आणि म्हणून जसं आता मी अनेकदा वाचलेलं आहे की या संस्थांच्या पुस्तिकेमध्ये असं म्हटलेलं आहे की फूल हे अनित्यतेचं प्रतीक आहे, मेणबत्ती हे प्रज्ञेचं प्रतीक आहे, अगरबत्ती हे शिलाचं प्रतीक आहे. अशा पद्धतीनं याला प्रतिकात्मक स्वरूप देऊन त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हे जे विधी आहेत हे विधी कर्मकांड सदृश्य आपल्याला वाटणार नाही, हे आपल्या लक्षात येईल. म्हणून प्रथम आपण हे मान्य केलं पाहिजे की धम्मामध्ये पूजेला मान्यता आहे आणि ती पूजा जी आहे त्या पूजेविषयी आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे, त्या पूजेविषयी आपल्या मनामध्ये आदर असला पाहिजे, त्या पूजेविषयी आपल्या मनामध्ये विश्वास असला पाहिजे. आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर आपण बघितलं तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही आणि कुठल्याही प्रकारचं कर्मकांड नाही, हे बुद्ध पूजेचं स्वरूप आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणून बुद्ध पूजेमध्ये कुठलाही कर्मकांड नाही हे त्याचं स्पष्टीकरण आहे. परंतु या ज्या कृती आहेत म्हणजे कृती, मांडणी आणि शब्द, तिसरा मुद्दा, पहिला मुद्दा जी आहे ती पूजेची मांडणी आहे. त्या मांडणीमध्ये जसे की पानं ठेवली जातात, फुलं ठेवली जातात, मेणबत्त्या, अगरबत्त्या आणि ती मांडणी केली जाते, ती ब्राह्मणी पूजेची आहे असं आपण पारंपरिक धर्मानुसार चालत आलो. हे उगीच त्याला स्वरूप देऊन त्याला विपर्यास करत असतो. परंतु ही मांडणी जी आहे ही मांडणीचे प्रतिकात्मक अर्थ आपण लक्षात घेऊन सकारात्मक दृष्टीने जर त्याच्याकडे बघितलं तर या पूजेमध्ये कुठल्याही प्रकारचं कर्मकांड नाही, हे बेसिक मुद्दा आहे. याची दुसरी बाजू अशी आहे किंवा दुसरा मुद्दा असा आहे की पूजा मांडणी केल्यानंतर जी पूजा केली जाते त्या पूजेमध्ये विधीकर्ता जो आहे तो काही गाथा आणि सुत्तांचं पठण करत असतो. आणि या गाथा आणि सुत्तांमध्ये यक्ष म्हणजे मोक्ष म्हणजे मोक्ष, मोक्षम म्हणजे मोक्ष, यक्खम म्हणजे यक्ष, सग्ग म्हणजे स्वर्ग, त्याचप्रमाणे ब्रह्म, त्रिलोक, पाप पुण्य, देवदेवता असे जे काही शब्द येतात या शब्दांच्या उच्चारणामुळे बौद्ध विधीमध्ये कर्मकांड आहे की काय असं काही जाणकारांचं म्हणणं आहे. आणि त्या जाणकारांचं म्हणणं असल्यामुळे विज्ञानिष्ठ बौद्ध धर्मामध्ये हे शब्द का आले याच्यावर जेव्हा आपण चर्चा करतो, म्हणजे मी राजाभाऊ ढालेंची जेव्हा चर्चा केली होती किंवा त्यांची जी वंदनेची पुस्तिका आहे, राजाभाऊ ढालेंनी सुद्धा 1985 मध्ये वंदनेची एक पुस्तिका लिहिलेली आहे आणि त्या वंदनेच्या पुस्तिकेच्या त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेमध्ये राजा ढालेंनी असं म्हटलेलं आहे की यातील बहुतांश गाथा आणि सुत्त हे बुद्धोत्तर कालीन आहे. बुद्धोत्तर कालीन आहे म्हणजे बुद्धांच्या नंतर निर्माण झालेले असल्यामुळे त्यावर महायान पंथाचा प्रभाव आहे आणि त्याच्यामुळे असे शब्द जे आहेत ते सलगपणे विधींमध्ये आलेले आहेत. आता मुद्दा असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध पूजापाठ हे जे वंदनेचं पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये सुद्धा हे यक्ष, मोक्ष, सग्ग, ब्रह्मा, स्वर्ग, पाप, पुण्य हे सगळे शब्द आलेले आहेत, जसल्या तसेच आलेले आहेत. मग मुद्दा असा आहे की बाबासाहेबांना सुद्धा या शब्दांना पर्यायी शब्द शोधून काढायचे होते, परंतु त्याच्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. आणि आतापासून हे विद्वान जे आहेत सो कॉल्ड हे विद्वान असं म्हणतात की हे शब्द बदलले पाहिजेत, परंतु हे शब्द बदलून याला पर्यायी शब्द कोणते द्यायचे याच्यावर मात्र कोणी विचार करत नाही.
माझी वैयक्तिक भूमिका अशी राहिलेली आहे की हे शब्द बदलता कामा नये. बाबासाहेबांनी हे शब्द बदलले नाहीत. बाबासाहेबांनी हे शब्द जसेच्या तसे ठेवले, म्हणून ते आपणही बदलता कामा नये. तर मुद्दा असा आहे की हे शब्द न बदलता त्याला पर्यायी शब्द आपण निर्माण केले पाहिजेत. त्या शब्दांची व्युत्पत्ती शोधली पाहिजे, त्या शब्दाचे संदर्भ शोधले पाहिजे आणि धम्माला सुसंगत होईल असा त्याचा अर्थ समजून सांगितला गेला पाहिजे आणि तो तर्कसंगत स्पष्टीकरणासह जनमानसात रुजवला पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. राजाभाऊंनी 1985 मध्ये असा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने तो समाजामध्ये रुजवला गेला नाही. त्याच्यामुळे लोकांनी तो स्वीकारला नाही. म्हणून तसेच शब्द आजही हेच शब्द चालू आहे. आणि आज आपण विधिकर्त्यांचे जर बघितले तर ते यक्ष, मोक्ष, स्वर्ग हे सगळे शब्द विधींमध्ये येतात आणि त्याच्यामुळे हे शब्द पारंपरिक धर्मातले शब्द आहेत. त्यामुळे ते विधी जे आहेत ते कर्मकांड वाटतात असंही काही जाणकारांचं म्हणणं आहे. परंतु माझं वैयक्तिक मत असं आहे की बाबासाहेबांनी हे शब्द बदलले नाहीत, तर आपणही ते बदलता कामा नये. मग त्याच्यावर पर्याय काय? तर पर्याय असा आहे बांधवांनो की जे शब्द आहेत त्या शब्दांना आपण तर्कसंगत शब्द शोधून पर्यायी शब्द योजले पाहिजे किंवा त्याचा तर्कसंगत अर्थ शोधून काढला पाहिजे. म्हणजे मी माझ्या लेखात असं म्हटलेलं आहे की पाली साहित्यात आलेला मोक्ष शब्द आहे, त्याचा मराठीमध्ये मोक्ष म्हटलेला आहे. तर आपण बौद्ध धर्मामध्ये त्याचा अर्थ स्वातंत्र्य असा घेतला पाहिजे. मोक्ष म्हणजे स्वातंत्र्य, ही संकल्पना मी मांडलेली आहे. त्याचप्रमाणे स्वर्ग म्हटलेला आहे, सग्ग म्हटलेला आहे. सग्ग म्हणजे स्वर्ग. तर स्वर्ग या शब्दाचा अर्थ आपण सत्संग घेतला पाहिजे. स्वर्ग या शब्दाचा अर्थ आपण सज्जनांची संगत असा घेतला पाहिजे. देव शब्दाविषयी तर इतके भ्रम आहे, इतके संभ्रम आहे लोकांमध्ये. तर देव हा शब्द आपण पारंपरिक देव या अर्थाने न घेता देव म्हणजे परोपकारी पुरुष, देव म्हणजे शील संपन्न पुरुष, देव म्हणजे ज्ञानी पुरुष किंवा देव म्हणजे सन्मानगारने जाणारा पुरुष, अशा पद्धतीचे आधुनिक शब्द आपण त्या पर्यायी शब्द त्या पाली शब्दांना योजले पाहिजे. यक्ष, मोक्ष, स्वर्ग, देव असे जे शब्द विधींमध्ये येतात त्याला आपण पर्यायी शब्द, सुसंगत शब्द शोधून ते शब्दांचे अर्थ जनमानसात जर रुजवले तर खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामधला हा संभ्रम दूर होईल आणि तरच खऱ्या अर्थाने आपले विधी जे आहेत ते कर्मकांड सदृश्य वाटणार नाहीत. ही गोष्ट फक्त आपण लक्षात घ्यायची आहे. शेवटी फक्त देव या शब्दाविषयी जो संभ्रम आहे तो सांगून मी थांबणार आहे. देव या शब्दाविषयी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी रायटिंग अँड स्पीचेसचा जो 3रा खंड आहे त्या 3ऱ्या खंडामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलेलं आहे. काय म्हणतात बाबासाहेब त्या खंडामध्ये? संदर्भ पुन्हा एकदा सांगतो, जे अभ्यासू लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो. रायटिंग अँड स्पीचेसचा 3रा खंड आहे आणि 3ऱ्या खंड इंग्रजी आवृत्तीचा 3रा खंड जो आहे त्याचं पृष्ठ क्रमांक 151. रायटिंग अँड स्पीचेस खंड 3रा पृष्ठ 151 151. याच्यामध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे. ते बाबासाहेब काय म्हणतात ते सांगतो. असे भासवले जाते की देव ही एक अमानवीय व्यवस्था आहे. बाबासाहेबांचं कोटेशन सांगतो आहे त्या 3ऱ्या खंडामध्ये म्हटलेलं आहे. इंग्लिशमध्ये आहे, मी त्याचा मराठी अनुवाद माझ्या मित्रांनी केलेला आहे. असे भासवले जाते की देव ही एक अमानवीय व्यवस्था आहे. रामायण महाभारत वाचणाऱ्याला वाटते की देव, यक्ष, गण, गंधर्व, किन्नर हे शब्द काल्पनिक असून त्याचे कोणतेही अस्तित्व नाही. परंतु यक्ष, गण, गंधर्व, किन्नर हे सगळे मानव होते आणि मानव कुटुंबाचे सदस्य होते आणि ते देवांच्या सेवेमध्ये होते. जसे की यक्ष हे राजवाड्यांचे पहारेकरी होते, गण हे देवांचे अंगरक्षक होते, गंधर्व हे नृत्य करून देवांची करमणूक करत होते आणि किन्नर हे देवांची सेवा करीत होते. आणि बाबासाहेब पुढे विशेष असं म्हणतात की त्यांचे वंशज आजही हिमालयामध्ये वास्तव्य करतात. मुद्दा असा आहे बांधवांनो की देव ही जी संकल्पना आहे ही बुद्धांच्या काळातली देव संकल्पना वेगळी आणि आज आपण आम्ही जी देव 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 ही संकल्पना करतो ही संकल्पना वेगळी. म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे की बौद्ध साहित्यामध्ये देव हे एक मानव समूहाचं नाव होतं. 31 प्रकारचे लोक सांगितलेले आहेत बौद्ध धर्मामध्ये, त्याच्यामध्ये देवलोक हा एक मानवी समूह होता. हे बाबासाहेब सांगतायत, मी सांगत नाही. बौद्ध साहित्यात देव हे एक मानव समूहाचे नाव होते आणि संदर्भ सुद्धा असा दिलेला आहे की अनेक लोक आपल्या शंकांचं निरसन करून घेण्यासाठी बुद्धांना येऊन भेटत असत. अनेक देव
बहुदेवा मनुष्याच मंगलानी अचिंतयू. म्हणजे अनेक देव आणि माणसे बुद्धांना येऊन भेटले आणि मंगल कशात होतं हे विचारत होते. म्हणजे बुद्धांना देवलोक येऊन भेटत होते असा उल्लेख बुद्धांच्या स्वतःच्या उपदेशामध्ये सुद्धा आलेला आहे. आणि म्हणून हे जे देव आहेत हे मानव समाजाचाच एक घटक होते हे बाबासाहेबांनी यातून स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण बघितलं की हिंदू परिभाषेत जर देव, यक्ष, गण, किन्नर, गंधर्व, ब्रह्म, नाग, असुर अशा ज्या काही संकल्पना आहेत त्याचा अन्वयार्थ सुद्धा बाबासाहेबांना लावायचा होता, परंतु तेवढा वेळ त्यांना मिळालेला नाही. आणि म्हणून तुमचं आमचं हे काम आहे की या शब्दांचे सुसंगत अर्थ शोधून ते जनमानसामध्ये रुजवले पाहिजे. आणि ते जेव्हा आपण जनमानसामध्ये रुजवू तेव्हा खऱ्या अर्थाने बौद्ध संस्कारामध्ये हे जे विधी संस्कार आहे, बौद्ध धर्मामध्ये हे जे विधी संस्कार आहेत हे विधी संस्कार कुठल्याही प्रकारे कर्मकांड सदृश्य वाटणार नाही. आणि मुळात प्रश्न असा आहे की बौद्ध धर्मातले हे जे विधी आहेत याची जी मांडणी आहे, याच्यामध्ये ज्या कृती आहेत, याच्यातले जे शब्द आहेत ते कर्मकांड नसून त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने जर बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले जे संस्कार विधी आहे ते समाजात चांगल्या अर्थाने रुजतील आणि ते जरूर रुजावेत अशी अपेक्षा मी करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. साधू साधू साधू. सर, आपलं व्याख्यान सुरू झाल्यानंतर ते थांबूच नये अशी भावना जवळपास प्रत्येकाच्या मनामध्ये असते. इतका प्रचंड अभ्यास आणि एवढा गाढा अभ्यास आपल्या कडून आम्हास या ठिकाणी व्याख्यान या रूपामध्ये ऐकायला मिळतो आहे. इतकं प्रचंड ज्ञान आमच्या सर्वांच्याच ज्ञानामध्ये खूप मोठी भर घालणारे आपले हे व्याख्यान असते. अतिशय अतिशय अभ्यासपूर्ण, अतिशय प्रभावी आणि खूप साध्या सोप्या सरळ आणि सुटसुटीत भाषेमध्ये आपण ते ज्या पद्धतीने समजून सांगता त्यामुळे खरोखर आपलं व्याख्यान आणि मार्गदर्शन हे निश्चितच अतिशय अतिशय श्रवणीय ठरतं. समितीच्या वतीने, समस्त उपासक उपासिका बंधू भगिनींच्या वतीने अगदी अगदी मनापासून आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. खूप ऋण व्यक्त करतो. एक प्रश्न आलेला आहे सर की व्ही एस कर्डक यांना बाबासाहेबांनी पाठवलेले पत्र उपलब्ध होईल का? तर असं आहे की आपण परवा जेव्हा रमाबाई बोर्डिंगला गेलो होतो वसतिगृहामध्ये, तिथे सुमन कर्डक या अधीक्षका होत्या काही दिवस. आहे माहित तुम्हाला? हॅलो सर. तर सुमनताई कर्डक या आंबेडकर रमाबाई बोर्डिंग मध्ये काही दिवस अधीक्षका होत्या. तर त्यांच्याकडून मी ते पत्र मिळवलेलं आहे आणि ते माझ्या संग्रही आहे. त्यामुळे ज्यांनी हा प्रश्न आता कोणी विचारला मला इथे दिसत नाही, परंतु ते पत्र जर पाहिजे असेल तर मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकेल, त्याचा फोटो काढून टाकेल आणि ते पत्र मात्र मी उपलब्ध करून देईल. माझ्या संग्रही ते आहे. एवढंच फक्त सांगायचं. बोला. खूप खूप धन्यवाद सर, खूप धन्यवाद. खरं तर आपल्याकडे मी स्वतः बघितलेला आहे सर, एवढा पुस्तकांचा आणि ग्रंथांचा प्रचंड खजिना आपल्याकडे आहे. खूप साऱ्या दुर्मिळ ज्या काही ग्रंथसंपदा असेल किंवा त्या प्रकारची काही आणखीन एक संपदा असेल याचा संचय आपल्याकडे आहे बऱ्यापैकी आणि तो ज्ञानाचा फार मोठा ठेवा आहे आपल्याकडे. निश्चितच आपल्याकडून आम्हाला सर्वांना त्याचा वेळोवेळी लाभ होत आहे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज आपण खूपच प्रभावी पद्धतीने आम्हा सर्वांस अतिशय छान सुंदर उपयुक्त असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल समितीच्या वतीने आपले पुनश्च खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण मिळून आता या ठिकाणी मंगलमैत्री करूयात. बंधू भगिनींनो, मंगलमैत्री करताना अतिशय मैत्रीपूर्ण अंतःकरणाने मंगलमैत्री करायची असते. आपण 24 तासामध्ये ही एक अत्यंत चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत की आपण सर्वजण अगदी मनपूर्वक अंतःकरणापासून खूप चांगल्या पद्धतीने मंगलमैत्री करूया समस्त सृष्टी मात्रासाठी. आणि ही मंगलमैत्री जी आहे ती अत्यंत कल्याणकारी आहे आणि सर्वांनी मंगलमैत्री अगदी मनापासून केलीच पाहिजे. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालावधीमध्ये आपण सर्वजण एकत्रित मिळून आज बघा जवळपास तब्बल 80
ते 81 उपासक उपासिका बंधू भगिनी या व्याख्यानास उपस्थित राहिले. या सर्वांची मंगल मैत्री सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी आपण सर्वजण आता मंगल मैत्री करणार आहोत. आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी कृपया हात जोडायचे आहेत आणि मनापासून अतिशय अंतःकरणापासून ही मंगल मैत्री करायची आहे. तेरा मंगल
मंगल मैत्री झालेली आहे. आता आपण धम्मपालन गाथा घेणार आहोत. धन्यवाद सर. सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित्त परियोदपनं येतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमित न तावता धम्मधरो यावता बहुभासति योच अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होन्ति यो धम्मं न पमज्जति नास्ति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं येतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं येतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणं अयं संघो मे शरणं वरं येतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. साधु साधु साधु. इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया धम्मं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया संघं पूजेमि. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. काही सूचना असतील तर आदरणीय शिलवंत सर देतील, अन्यथा कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करतील. धन्यवाद ताई. आजचे आपले सन्माननीय व्याख्याते आदरणीय आचार्य नंदकिशोर साळवे सर यांनी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा हेतू व परिचय या विषयांतर्गत आपणास अत्यंत महत्वपूर्ण व प्रभावी उपयुक्त असं मार्गदर्शनास केलं. समितीच्या वतीने आपणा सर्वांच्या वतीने आदरणीय सरांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. भगिनी तनुजाताई यांचेही धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आजच्या आनापान साधनेसाठी आणि व्याख्यानासाठी जॉईन झालेले तब्बल 81 उपासक उपासिका बंधू भगिनी श्रोते यांचे देखील अगदी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. उद्या 7:15 वाजता आनापान साधनेसाठी 7:30 वाजता व्याख्यानासाठी आपण सर्वांनी अवश्य मोठ्या संख्येने जॉईन व्हावं. आपल्यासोबत आपल्या स्नेहीजनांना देखील जॉईन होण्यासाठी प्रेरित करावं, प्रोत्साहित करावं, त्यांनाही आग्रह धरावा. आपल्याकडून धम्म प्रचार व प्रसार या कामी हे एक योगदान आहे अशी भावना मनामध्ये ठेवून आणि आपल्या मंगल मैत्रीमध्ये आणखीन आपल्या उपासक उपासिकांचा जो आहे तो भर पडेल अशा पद्धतीचा विचार करून आपल्या इतर स्नेहीजनांना निश्चितच या व्याख्यानांसाठी जॉईन करून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे. आपणास नम्र आवाहन करतो. आजचं व्याख्यान या ठिकाणी संपलं असं जाहीर करून आपण सर्वांस पुनश्च नमो बुद्धाय. अभिप्राय पण सांगा म्हणा सर. अभिप्राय पण सांगा म्हणा व्याख्यानमालेविषयी अभिप्राय. हो, ते काल सांगितलेले आहेत.
आपल्या सर्वांचे पुनश्च धन्यवाद व्यक्त करतो, थांबतो. नमो बुद्धाय, सविनय सप्रेम, जय भीम, गुड नाईट.